सकाळी उठल्या उठल्या पटकन आंघोळ केली आणि किचनमध्ये जाऊन पोहे बनवले आणि ते खाल्लेसुद्धा. त्यानंतर ते अश्वीच्या पप्पांनी तिला भरवले. ही खरी मोठी जबाबदारी होती. त्यानंतर मी पटापट बॅग पॅक केल्या, कारण आम्हाला जायचं होतं संभाजीनगरला. का तर ते तुम्हाला पुढे कळेलच. एवढी गरमी असताना कोण मोकळे सोडणार, म्हणून मी केस बांधून घेतले आणि निघालो आम्ही आमच्या संभाजीनगरला जायला. अश्वी एकदम शहाण्या बाळासारखी छान अशी बसलेली होती. मला तर गरमीने काय करू आणि काय नाही सुचत नव्हते. असं नाही की गाडीमध्ये AC नव्हता, पण खरंच खूप धावपळ झाली बरं. त्यानंतर आम्ही पोहोचलो. त्याच्या पप्पांनी जे काम होते ऑफिसचे ते करून घेतले आणि नंतर गेलो आम्ही हळदीला. तर इथे हळद आहे अश्वीच्या काकांची. इथे आम्ही सगळे हसून खेळून छान हळद वाटण करत होतो आणि सगळ्यांनी हळद तुटताना छान छान उखाणे घेतले. मी पण घेतलं बरं. मी विदर्भाची असल्यामुळे आमच्याकडे असं होत नाही आणि इथे बघून मला खूप खरंच मजा आली आणि काहीतरी स्पेशल केल्याचा असा अनुभव आला. असं पटापट आटोपून आम्ही मग हळद तयार केली आणि रात्रीसाठी आमची हळद रेडी होती थोड्याच वेळात. तोपर्यंत हळद तयार करत असताना आमचे उखाणे सुरूच होते बरं आणि मजा मस्ती सुरूच होती. इकडे आमची अश्वी एका जागेवर राहत नव्हती. इकडून तिकडे पळणं सुरू होतं, जसं की तिला सगळं बघायचं होतं की सगळं बरोबर आलेलं आहे की नाही वेळेवर. तिथं सगळीकडे सगळं लक्ष होतं एखाद्या आजीबाईसारखं. सगळं बघून ती इतकी खुश होत होती आणि असं मोकळं हे भेटलं म्हणजे वातावरण. तिला स्टेज मिळालं की झालं. मॅडम इकडे तिकडे फिरणंच सुरू होतं तिचं. तिला इतकी मजा वाटत होती, बापरे काय करू आणि काही नाही. आणि सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच लागलेलं होतं. मग दमल्यावरती आली हळूहळू आमच्याकडेच. माझं अर्ध लक्ष माझ्या बच्चीकडेच होतं, कारण तिला काही लागलं नाही पाहिजे म्हणून माझं सगळं मन तिच्यात अडकलेलं होतं. जेव्हा ती इकडे येऊन पुन्हा पलटत होती ना, माझं मन पण तिच्यासोबत जात होतं. शेवटी मी जात्यावर पहिल्यांदा हळद वाटली. खूप चांगला अनुभव होता तो. खूप चांगला वाटलं सगळ्यांसोबत एन्जॉय करताना. ॲक्च्युली लग्नानंतर सासरीकडे झालेलं पहिलंच लग्न कार्य हे आणि त्यात आम्हाला खूप मजा वाटत होती. सगळे मजा मस्ती करत होते. मला तिथे गाणं गायला लावलं होतं की लग्न रिलेटेड असं काहीतरी गाणं म्हण. तर मी गाणं वगैरे म्हटलं, लो चली मैं अपनी देवर की बारात लेके. खूप मजा आली, खरंच खूप मजा आली. मला तर खूप छान अनुभव आला. त्यानंतर आम्ही थोडं आत बसून जेवण वगैरे केलं, बच्चीला पण भरवलं. त्यानंतर आम्ही शॉपिंग करायला निघालो. बच्चीला तर खूप मजा येत होती. ती सगळ्यांशी बोलत होती, सगळं ऑब्झर्व करत होती. मग आम्ही घरी जाऊन थोडं रेडी होऊन अजून आलो हळदीला. तोपर्यंत आमचे नवरदेव रेडी झालेले होते. मग सगळं हळदी वगैरेचा कार्यक्रम आटोपून आम्ही लागलो डान्स करायला. डान्स करताना बघ किती मजा येत होती. सगळे आपापल्या याच्यामध्ये मस्तीमध्ये जाईल. आमची पिल्लूसुद्धा खूप छान प्रतिसाद देत होती. छान सगळ्यांसोबत डान्स करत होती, रडत वगैरे नव्हती ती. मला वाटलं आधी की घाबरेल सगळ्यांना बघून, पण असं काहीच नव्हतं. ती तिच्या पप्पांसोबत छान एन्जॉय करत होती. खास करून लाल लाल कलरची बांगडी, तिचं फेवरेट सॉन्ग आताचं. सगळे छान एन्जॉय करत होती. हेच ते क्षण असतात जे आपल्या लोकांसोबत आपण घालवतो तेव्हा ते आठवणीत राहतात. एकमेकांची ओळखी होते, एकमेकांसोबत छान डान्स करायला मिळतो, बोलायला मिळतं मनसोक्त, मजा मस्ती चालते. सगळं काही हे लग्नामध्येच होतं. चला आता नवरदेव आलेले आहेत. बघा तर आमच्या नवरदेवाचा डान्स. हो हो, काय डान्स करते. पिल्लूला खाली गरमी होत होती ना, म्हणून मी थोडा स्टेजवर आले. तिथे थोडी हवा होती आणि मी आणि पिल्लूने डान्स केला तिथे. ती पण डान्स करत होती. समोरचं बघून बघून ती पण डान्स करत होती. सगळी तिच्याकडे बघत होती. खरंच खूप छान वाटलं. पण मजा मस्ती काही थांबत नव्हती. सगळ्यांची मजा मस्ती चाललेली. मग अश्वीचे बाबा आले, म्हणजे माझे सासरे आले. त्यांच्यासोबत पण तिने डान्स केला आणि थकून भागून ती झोपी गेली.